प्रसादच्या ताटलीत राहून गेला. तुम्ही ताटल्या म्हणता का काय का थाळ्या म्हणता? 2000 माणसं त्या ताटल्यांमध्ये तो प्रसाद राहिला आणि त्या दोन्ही बाया घरी घेऊन गेल्या त्या ताटल्या. पण त्या बिचाऱ्या गोळ्या बाबड्या होत्या. हा सत्य घटना आहे बरं काही, खोटं नाही, काहीच नाही खोटं. त्या ताटल्या घरी घेऊन गेल्या. त्यांना वाटलं आपण सरकारचा टाकू, नवीनच पालखी येईल बाळूमामाची तुमच्या गावासाठी. रात्रीचे 12 वाजले. एक बाईचा नवरा म्हणे ताटली कुठून आणली? अवघड बाळूमामा देऊन आणली. तुम्हाला कशाला आणली? म्हणून प्रसाद घेऊन आली. दुसरीचा नवरा म्हणून प्रसाद खाला का? भरपूर खाला म्हणून, भरपूर खाला म्हणून. तुमच्या ताटल्याचा मामाने चमत्कार कसा केला बघा. तो प्रसाद खाला, घरी जाऊन खाला, परत पोटभर खाऊन घेतला. कारण महिलांना असं वाटतं, काही पुरुषांना असं वाटतं हा देव खाऊन घेऊ का पिऊन घेऊ, तर तुम्हाला वाटत आहे. मी म्हणतो बाळूमामाला केव्हा जायचं तिकडे, घरी गेलं का असं वाटतं बाळूमामाला केव्हा जायचं. इकडे आलं का घरचा तुमचा रोग सुरू होतो. बाळूमामाला असं वाटतं त्याला 2 दिवस आलो, 4 दिवस आलो, त्याला घरी. म्हणून त्या बायांनी त्या ताटल्या घेऊन गेले घरी. 12 वाजले रात्रीची. तुमच्या घरी रॅक आहे का भांड्याच्या? नाही. मग तसं त्यांच्या घरी रॅक होती. त्या रॅकवर त्या भांड्याने खा 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 वाजायचा. ते बाईला वाटलं मा घरात उंदर कसे काय आले, मांजर कसे काय आले. त्या दुसरी काय करू भांडे वाजायचे. तिच्या नवऱ्याला म्हणायचे अहो उठा ना, हो उठा, मांजर आली वाटतं घरात. त्या मांजराला काय झालं म्हणजे असा अनुभव त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही सांगितलं. असं दोघींच्या घरामध्ये पहाटे 4-5 वाजेपर्यंत ते भांडे वाजत होते. त्यांनी विचार केला त्या दोघी सकाळी पहाटेच्या ट्रेनला भेटाय गेल्या. अगं म्हणून घरात रात्री तिच्या ताटल्या वाजत होत्या. अगं तू काय सांगत, माझा नवरा मला लक्ष देत होता, शिवगाळ करीत होता. तू बाळूमामाची ताटली आणलीच कशाला? ती म्हणून माझ्या घरात भांडे वाजायचे. ते उठल्या दोघी बी पालखीवर आल्या. इकडे जे मेन माणसं त्यांना सांगू लागले म्हणून आमच्याकडून चूक झाली मामा, काही ताटल्या आम्ही घरी घेऊन गेलो. पण त्या रातभर वाजत होता. मग ते पालखीवरले माणसं म्हणून 90 घ्या मामा पुढे. त्यांनी 1 डझन ताटल्या आणून दिल्या. म्हणजे असा अनुभव मामा.